नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये टोमॅटो टाकून एक भन्नाट आणि अप्रतिम अशी रेसिपी। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे। आता या पाण्याला छान अशी उकळी मारून द्यायची आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला 3 ते 4 टोमॅटो या पद्धतीने चिरून टाकायचे आहेत। आता इथे मी 4 टोमॅटो या पाण्यामध्ये टाकलेले आहेत। यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटांसाठी एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर या टोमॅटोची जी साल आहे ती आपोआप निघलेली असेल आणि टोमॅटो थोडेसे मऊ असे झालेले असतील। हे टोमॅटो आपल्याला जास्त असे मऊ करून घ्यायचे नाहीत किंवा जास्त शिजवून घ्यायचे नाहीत। अगदी थोडेसे कच्चे असे इथे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। आता हे सर्व टोमॅटो इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्याला हे टोमॅटो थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता टोमॅटो थंड होईपर्यंत इथे आपण एक कांदा बारीक असा चिरून घेणार आहोत। जितका बारीक चिरता येईल तितका आपल्याला इथे एक कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे। आता इथे आपण बारीक असा कांदा चिरून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर सुद्धा बारीक अशी चिरून घेतलेली आहे। आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर आपण हे टोमॅटो जे वाफवून घेतलेले आहेत ते टोमॅटो इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत। या टोमॅटोवरची जी साल आहे ती आपल्याला इथे काढून घ्यायची आहे आणि इथे मी याच प्रकारे संपूर्ण टोमॅटोची साल जी आहे ती काढून घेते। रेसिपी इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता यानंतर हे साल काढून घेतलेले टोमॅटो आपण इथे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। इथे आपल्याला हाताच्या साहाय्याने हे टोमॅटो थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत। अगदी खूप बारीकही नाही किंवा खूप मोठेही नाही, या पद्धतीने इथे आपण हे टोमॅटो स्मॅश करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता हे संपूर्ण टोमॅटो स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। संपूर्ण कांदा इथे मी यामध्ये टाकून घेते। आता कांदा टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे। एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर इथे मी यामध्ये घातलेली आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे। त्यानंतर चवीपुरते मीठ इथे आपल्याला घालायचं आहे। मीठ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे संपूर्ण मिश्रण इथे आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे।
आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे। एका तडका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी, एक अर्धा चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता घालून हा तडका आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे। तर इथं आपलं हे मस्त असं टोमॅटोचं झणझणीत भरीत तयार झालेलं आहे। घरात कधी भाजी नसेल तर तुम्ही पटकन हे टोमॅटोचं भरीत नक्की ट्राय करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील।